मला या ठिकाणी बोलण्याची संधी मिळाली म्हणून सर्वप्रथम मी तुमचे धन्यवाद देतो, आभार मानतो. दुसरी गोष्ट म्हणजे साक्षात सूर्याच्या समोर बॅटरी चमकवण्याचा हा प्रकार आहे. मात्र हे माझं सौभाग्य आहे असंही समजतो आणि अहवाल वाचनाला सुरुवात करतो. शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण 2.0 यासाठी कालचा हा प्रशिक्षणाचा पहिला दिवस आणि या प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवसाच्या अहवाला सादर करतात. मी प्राध्यापक ज्ञानेश्वर गवळे, सैनिकी विद्यालय पत्रे इथून आहे. आजच्या या जगामध्ये जे निर्माण होणारे वेगवेगळे आव्हानं आणि निर्माण होणारी त्याचबरोबरची संधी, याच्यासाठी कुठलं तरी एक नवीन भविष्य जे निर्माण होईल आणि जगामध्ये जे नवीन होणारे भविष्य आहे, या युगामध्ये भारताचं असलेलं निर्माण जे आहे आणि या निर्माणामध्ये भारत एक विश्वगुरु या पदावर विराजमान होणार आहे. आजपर्यंत आपण बघतोय अनेक असलेले वेगवेगळे संप्रदाय, वेगवेगळे असा विचार कधी केला नाही. तोच विचार आमच्या संस्कृतीमध्ये, आमच्या संस्कारामध्ये आणि आमच्या शिक्षणामध्ये सुद्धा आहे. आणि असंच शिक्षण आमच्या येणाऱ्या पिढीला सुद्धा दिले गेलं पाहिजे आणि याच्यासाठी आम्ही स्वतः सक्षम झालो पाहिजे. आम्ही सक्षम असलो तर आमचा विद्यार्थी सुद्धा सक्षम असेल. तो सुद्धा देशात कुठेही गेला, कालच्या झालेल्या चर्चेप्रमाणे आमचा विद्यार्थी आमचा देश सोडून, आमची मायभूमी सोडून जरी परदेशात गेला, परदेशात गेल्यानंतर सुद्धा आमच्या देशाचं तो प्रतिनिधित्व करेल. जसं वेदांपासून विवेकानंदांपर्यंत स्वामीजी सुद्धा ज्यावेळेस शिकागोला गेले, स्वामीजींनाही असंच वाटलं होतं की मी माझ्या देशापासून, मी माझ्या लोकांपासून, मी माझ्या धर्मापासून तर दूर जात नाही ना. त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये असंख्य असे विचार आले होते. मात्र असेच विचार करून कदाचित या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये काम करणारी जी मंडळी आहे त्यांनी या सर्वांचा विचार केलेला असावा आणि या सर्वांचा विचार करून ही जे शैक्षणिक क्षमता निर्माण व्हावी ती शिक्षकांमध्ये प्रथमतः झाली पाहिजे. आणि जर मग त्यांचा गुरुच मुळात स्ट्रॉंग असेल, सक्षम असेल, तर त्यांची निर्माण होणारे विद्यार्थी सुद्धा तितकेच स्ट्रॉंग असतात. असा उद्देश घेऊन ते प्रशिक्षणाला कदाचित सुरुवात झाली असावी असं माझं वैयक्तिक